प्रेस भवन मिडिया सरांक देव बरें करूं म्हणटा. आयज ही जी प्रेस आहा ती कवर करपाक तुमी येयले म्हणून. कित्याक हो इशू सगळ्या गोंया मेरेन पावपाक जाय. कित्याक सांगू मेजर इशू सारको. कोळसो हो मुरगांवाकूच दुयेंस दिना तर कोळसो हो वेलसांव माजोड्डा जे ट्रॅकान सुद्धा कोळसो वयता न्हू कितें थंयसर सुद्धा पोल्युशन जाता आनी त्या लोकांनी आंदोलनां केल्लेलीं आसा. आनी ह्या कोळश्या खातीरूच जी आयज डबल ट्रॅकिंग येता म्हणटा आमी ती डबल ट्रॅकिंग आयज तेंच्यांनी कोळश्या खातीर हाडले. आनी ह्याच कोळश्या खातीर वेस्टर्न घाट्स डिस्ट्रॉय जावपाच्या वाटेचेर आसा. कित्याक ते लायन डबल करतले आनी थंयसर मागीर तांकां एक्चुअली त्या कोर्टान ते भायर मारलेले आहा. पूण फुडें आमकां डावट आहा की फुडें ते परत पास करून हाडटले चॅलेंज करतले आनी परत ते वेस्टर्न घाट्स डिस्ट्रॉय करतले. एक्चुअली खरें सांगूंक वचप म्हटल्यार हो कोळसो आमकां गोंयान युजूच ना ह्या कोळशाचो. हो कोळसो गोंयान येता आनी गोंयच्यान कर्नाटकान वयता स्टील प्लांटाक. कर्नाटकान कितलेशे पोर्ट आहात आनी त्या पोर्टांनी हो कोळसो ते हँडल करूंक शकता. पूण ते लोक हुशार तेंच्यांनी आपल्या गांवांत कोळसो हँडल करपाक खंय तांकां दिवकूच ना कितें. सो आयज आमी जे गोंयकार आहा हे आमकां बलिका बकरा करता हे सरकार. हेच्या पयलीं मनोहर पर्रीकरान सुद्धा सांगलेले की ती क्वॉन्टिटी आहा ती वाडोवपाची गरज ना आनी डबल ट्रॅकिंगाची गरज ना म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड तेणी स्टेटमेंट केल्लेले कितें. पूण आयज आमी पळयता जो प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर आहा जो मनोहर पर्रीकर आपलो गुरू म्हणटा सो त्या गुरूचेच स्टेटमेंट दिल्लेले ते स्टेटमेंटाचेर रावंक सोदिना. आयज 7 मिलियनाचो 10 मिलियन जालो 10 मिलियनाचो 14 मिलियन जालो. पूण आयज लोकांचें कितें. आयज तुमी वाडयत आसा कितें. जो कोळसो आमकां दुयेंस दिता कॅन्सर दिता लंग्स प्रॉब्लेम दिता. थंडी जाली जाल्यार दोतोरा कडेन सुद्धा वचून ती क्युअर जायना हजार मोडून सुद्धा. सो आयज परिस्थिती हो लोकल आता जो सर्वेश होबळे म्हणटा तो हो सचिन भगत लोकल कितें हो शिवप्रसाद महाले लोकल कळ्ळें तुका. सो हेंच्यांनी सगळे हे आयज ते दिसा आमी प्रोटेस्ट केल्लो ते दिसा आमी उलयले हेचेर सगळे कितें इफेक्ट्स कितें आहा ते आमी सगळे सांगले. सो आयज सरकार कित्याक आयकोंक सोदिना हो एक प्रश्न चिन्ह. सरकारान बसलेल्या मंत्र्यांक कितें फायदो आसा पळय. जी गोष्ट लोकांक हेल्थ हॅजार्ड दिता न्हू ती त्या गोष्टीचो आमकां फायदो ना न्हू जाल्यार ती गोष्ट थंय हँडल कित्याक जावपाक जाय. मुर्मगांव पोर्ट हेच्या पयलीं सुद्धा चल्लोलो. ह्या 20 वर्सांकूच हे सगळे नाटक जाले. हे 20 वर्सांक जो पयलींचो आमदार आसलो तेणी 3 टेन्युअर काडले. त्याच्या टेन्युअराक आमी बॉब मारून थकले आनी तो काडिना म्हणून नवो आमदार हाडलो संकल्प आमोणकर. आयज तो सुद्धा कोलाचेर राजकारण करता. आयज तो रुलिंगान आसा आनी आयज रुलिंगान आसून प्रोटेस्ट व्हरता सगळे अदानी कडेन. प्रोटेस्ट कोणा कडेन व्हरप आसता. कंप्लेंट अथॉरिटी आहा न्हू जी कंप्लेनी अथॉरिटी आहा तेंचे कडेन प्रोटेस्ट व्हरप आसता. प्रोटेस्ट व्हरोंक जाय आसलेलो खंय डेप्युटी कलेक्टरा कडेन मागीर चेअरपर्सन मुर्मगांव म्युनिसिपालिटी मागीर पोल्युशन बोर्डा कडेन कितें हेंचे कडेन प्रोटेस्ट व्हरोंक जाय आसलो. हेल्थान प्रोटेस्ट व्हरपाक जाय आसलेलो बाबा तुमी कितें करता काय म्हणून. प्रोटेस्ट अदानीच्याच गेटीचेर आनी लोक भितून कोण भारतीय जनता पार्टीचेच लोक सगळे प्रोटेस्ट. जर तुमचेच सरकार आहा जाल्यार तुमी आनी प्रोटेस्ट करले रस्त्यार येवन कसलो रे प्रोटेस्ट करता. लोकांक फकाणां करता टायमपास करता कितें. सो आयज म्हाज्या हिसपान जाल्यार सरकार सोडपाचें आनी लोकांक पिश्यान काडपाचें न्हू. आमकां प्रमोद सावंत जे हांसोन भाशणां दिता न्हू कितें तेतून आमची पोटां भरची ना. प्रॅक्टिकली प्रमोद सावंतान ग्रावंडार येवपाची गरज आसा. आयज तुमचे कडेन लोकसंख्या तुमचे कडेन चड आसा म्हणून तुमी कितें करता एक 200 लोक 300 लोक जर प्रोटेस्ट करपाक येयले जाल्यार तुमचे 1000 लोक उबे करता आनी तुमी मागीर नेगेटिव्ह करपाक सोदता. पूण तशें करूं नाका. हांव पांयां पडटा सरकाराच्या. हो कोळसो आमकां दुयेंस दिवन मारून उडयता. म्हाजो बापूय कॅन्सरान मेला कितें. आनी आयज कितलेशे लोक हेचे दुयेंस भोगता. कितलेशे जाणांचे बापूय मेले आवय मेले. आयज लंग्स प्रॉब्लेम कितले जाणां भोगता. ल्हान भुरगीं आयज कंप्लेंट करता. एका भुरग्यान पयर व्हिडिओ काडलेलो कितें तो क्लियर कट सांगता बुरसो वास कसो येता तो. आनी हो वास जो रातच्या 7-8 चालू जाता न्हू रातचे 12-1 जायसर तो वास कंटिन्यू आसता. जेवण जेवतलो जाल्यार जेवण जेवंक मेळना. हांव रातीच व्हिडिओ काडपाचो आसलो जे उणी घातल्या तोंडान आनी बुरसो वास सारको. इतली वायट परिस्थिती. आनी आमचो आमदार फकाणां करता टायमपास करता. आपूण खंय आदल्या दिसा लोकांनी कंप्लेंट केली आनी दुसऱ्या दिसा खंय आपूण प्रोटेस्ट केलो. हें कितें. लोक आतां 6 म्हयने जाले कंप्लेंट करता. आतां हेंचे प्रॉब्लेम कितें जाला जे बोटी येतात न्हू ते कंप्लीट जातकूच मागीर भायर सरतात. आनी आमकां जाल्यार डावट आहा कितें सांग हे आपली बॅगेज वाडोवपाचो प्रयत्न आनी कांय ना. कित्याक कोळसो जो दुयेंस दिता लोकांक मरण दिता तेची अपूर्बाय कोण करचो ना जो मेरेन आपल्याक मेळना तो मेरेन. सो म्हाजे आनी तुमी कितें म्हणटा हे राजकारणी लोकांचे जॉब वयतले हे वयतले ते आयज एमपीटी उरल्या खंय. एमपीए उरल्या खंय. जे एमपीएन 6000 सुमार लोक कामाक आसलेलो. मरीन डिपार्टमेंटान कामाक आसलेलो. इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान हेचे कामाक आसलेलो. हॉस्पिटलान कामाक आसलेलो. पोर्टान कामाक आसलेलो. सगळे कडेन लोक कामाक आसलेलो एमपीटीन. आयज त्या लोकांचे जॉब गेले. गोंय सरकारान हेचेर कितें विचार केला. एमपीटीन आयज जर सपोज जर 5000 जॉब मेळटले कितल्या गोंयकारांक जॉब मेळटले. मुरगांवकारांक म्हणिना आख्ख्या गोंयचे लोक कितें एमपीटीन कामाक आसलेले. आयज उरले फक्त पेन्शनर्स
कितें सो आयज हे जर सपोज फक्त कोळसो धाडून तुम्ही जर सपोज पोट चलोवंक सोदता न्हू जाल्यार ती चुकीची गजाल. तुम्ही एका वाटेन पयशा खातीर लोकांक मारून उडयतले. सो आमचो डिमांड एकूच आसा, आमकां मोर्मुगांव पोर्टान कोळसो नाका. आमदार जो म्हणटा एअर पोल्युशनाचेर उलयता, एअर पोल्युशन म्हाका सांग कोळसो जर हाडीत रावले जाल्यार एअर पोल्युशन जायत रावतलें. हेका लॉजिकूच ना. आमचो आमदार जे उलयता न्हू की बाबा रे आमकां एअर पोल्युशन नाका, एअर पोल्युशन नाका, ते दिसा आमी ते लोक सुद्दां थंय आसले तांकां शिकयल्या भशेन दिसताले ते उलयताले त्या हिसपान. सो आयज आमकां आमचो डिमांड एकूच आहा गोंयच्या सरकारा कडेन, चीफ मिनिस्टरा कडेन की मोर्मुगांवान आमकां कोल हँडलिंग नाका. कित्याक हे कोल हँडलिंग आमचे गोंया काबार करतले आनी हेचे पोल्युशन दोनापावल मेरेन येता म्हणून अशें आमी आयकलां. सो आयज काळाची गरज आसा, मोर्मुगांवान कोल हँडलिंग बंद जावपाची गरज आसा. कित्याक हो कोल हँडलिंग बंद जायना जाल्यार मोर्मुगांव तालुका सगळो इफेक्ट जातलो आनी हेचो इफेक्ट फुडें सालसेतीन सुद्दां पडटलो. सो आमचो एकूच डिमांड आहा, आमकां गोंयान कोळसो नाका. शंकर म्हाका सांगता, तुमचो माजी मंत्री आतांचो आमदार तुमचे सगळे मोर्मुगांवचे लोक सगळे प्रोटेस्ट करता, मग कोळसो जाय कोणाक करता? आता कोळसो जाय आमच्या प्रेझेंट आमदारान जे स्टेटमेंट केला एअर पोल्युशन नाका म्हणून, तेणी एक्चुअली स्टेटमेंट करपाक जाय आमकां हो कोळसोच नाका म्हणून. कित्याक आमी तेच्या वांगडा पयलीं भोंवताले न्हू, जेन्ना तो कोळसो हातीक लावन दाखयतालो हो कोळसो आमकां दुयेंस दिता, आमी जशें आयज उलयता न्हू तेच तो पयलीं उलयतालो. आनी आयज तो म्हणटा आपल्या मॅनिफेस्टोन ना खंय की कोळसो आपूण काडटलो म्हणून. मॅनिफेस्टोन आसपाची गरज ना. तूं पयलीं कोळशा अगेन्स्ट तू झगडला न्हू, तूं आंदोलन केलां हे कोळशाच्या अगेन्स्ट, जाल्यार आयज म्हाका दिसता तो तेकाच जावो कसो. कित्याक तेका बेनिफीट आसतलें कितें तरी म्हणून तो आयज म्हणटा. कितें त्या प्रोटेस्टाक एकट्यान सुद्दां अशें म्हणूंक ना, एकट्यान म्हटलें पूण तेका मागीर बंद केलो तेंच्यांनी. हांव मोरगांवचो रेजिडेंट थिंगा आसलो. सो आमी सांगला तशें आतां नितीन बाबान आनी सदांच तुमकां ह्यो सांगता, शंकर कोळची बाब सदांच सांगता की आमच्या जेवणान सुद्दां आमकां आनी उदकान सुद्दां आमी कोळसो खाता. खरी गजाल. कित्याक सांग, हांव थिंगाचो रेजिडेंट, हांव 1 year रेडियसानूच रावता थिंगा. जेन्ना आमकां हे प्रॉब्लम्स जाता, आमकां कंटिन्युअसली आमकां ब्रिदिंगाचे इश्यूज जाता, थंडी कंटिन्युअसली जाता. भुरग्यांनी सकाळी तोंडान तेंच्या फेस येता, अक्षरशः तेंच्या तोंडानसून फेस भायर सरता. इट इज अ व्हेरी तेंचे सायड इफेक्ट, इट इज अ स्लो पॉयझन. कंटिन्युअसली आमी ब्रिदिंग करतना ते कळना आमकां. कळ्ळें न्ही. म्हाजो डॅडी हार्ट अटॅकान एक्सपायर्ड जाला, म्हाजो भाव हार्ट अटॅकान एक्सपायर्ड जाला रिसंटली. कळ्ळें न्ही. दिसाद आमकां जे आमी ब्रीथ करता न्ही ते आमकां तेंचो खंय ना खंय प्रॉब्लम जाताच जाता. कळ्ळें न्ही. म्हाज्या मम्मीकूय स्टँड घातला. इट इज ऑल सायड इफेक्ट्स ऑफ द आमचे हे म्हणटा न्ही आमी, तेंचे सायड इफेक्ट आहे, कोळशाचे सायड इफेक्ट म्हणटा ते सगळे डोमान आमी सगळे मशिनरी यूज करून आमी सगळें थिंगा हँडलिंग करता. तुमी प्रॅक्टिकली ग्राउंड्साचेर वचून झिरो ग्राउंडार वचून तुमी रिपोर्टिंग करा, कळटलें तुमकां. कित्याक सांग, थिंगा गेल्या उपरांत न्ही थिंगा केन्ना केन्ना ते मॅन्युअल हँडलिंग सुद्दां करतात. ट्रक लोडिंग, ट्रक ओवरलोडिंग वयता थिंगा. जे विदीन रेडियस ऑफ तुमी थिंगा जर एअर क्वॉलिटी चॅक केली न्ही तुमकां कळटलें. तुमी एक फावटी थिंगा येवपाचें, ग्राउंड झिरो रिपोर्ट करपाचें आनी तुमकां तेन्ना कळटलें. थिंगा आमी उदक पिता ते सारकें कंटेमिनेटेड उदक आसता आनी तेच्या खातीर थंयसरले ते आमकां उदक सुद्दां शॉर्टफॉल येता बिकॉज ते थंयसर स्प्रिंकल करपा खातीर आनी खंय जर ते चोरयेक वयता आनी ते थंयसर उदक सुद्दां शॉर्टफॉल आहा थिंगा. त्याचो उदकाचो सुद्दां प्रॉब्लम आहा. लोकांचो मेन कितें आसता, डिमांड आसता लोकांचो कितें आसता, एटलिस्ट एक प्युअर आमकां एअर क्वॉलिटी बरी जाय, उदक पिवपाची एक बरी क्वॉलिटी जाय आसता, ती सुद्दां मेळना आमकां. फायदो कितें आमकां एक्चुअली आमी न्यू आमदाराक निवडून हाडलो, तेणें सांगलेलें आमकां प्रॉमीस दिल्लेलें कितें आमी हेचेर आपूण खंय तरी हे सगळें स्टॉप करतलो म्हणून. ते डोम घालून बीन जावपाचें ना. आमकां गोंयान कोळसो नाका. थँक्यू. देव बरें. म्हजें नांव शंकर. Install machinery mechanism, regular collection, removal of toll, coke, spillage within the yard, internal lower and along with the railway track. Unit had complied म्हणटा, पण तशें जर पळोवपाक गेल्यार जाल्यार लॉट ऑफ थिंग्स complied म्हणटा, पण थिंगासर भितर वचपा सारकी परिस्थिती ना. इतले थिंगा डटी जाल्ले आसा. थिंगा देर इज मरीन लायफ इन डेंजर ऑल्सो. ते पोल्युशन आमचे सी लेवलाचेर जाल्लें आसा. म्हणजे इट इज स्पेसाकूय जाता, आमच्या लँडाकूय जाता, आमच्या इन्वायरमेंटाकूय जाता आनी इवन इट इज मरीन लायफाकूय डेंजर जाल्लें आसा. दी सिस्टम ऑफ ऑपरेशन ऑफ हँडलिंग आणि मेकॅनिझम तेंची आसा ती टोटली फेलियर आसा. आणि पोल्युशन बोर्ड आणि बाकीचे लोक तेचेर कांय एक्शन घेना अशें आमकां दिसता आनी दे आर डुईंग इट ओपनली. आतां इश्यू आमी थंय घेता आमच्या लोकांच्या घरांनी ते जेट्टी एरिया, मागीर बोगदा एरिया, मागीर ती बायना एरिया जावन आनी सडाफूल एरिया येयल्यान जाल्यार तेंच्या घरान डस्ट येता डेली आनी पिपल आर क्रायींग दॅट तेजी बायलां भुरग्यांक इतले त्रास जाता. आनी मोस्ट थिंग इज दॅट म्हणजे जे लोकांची ब्रिदींग चड आसता म्हणजे यंग भुरगीं आसता आनी तेंची इम्युनी सिस्टम वीक आसता जाल्यार त्या भुरग्यांक आनी इन्फंट लोकांक इतलो चड त्रास जाता आनी तेंचें फ्युचर कशें जावंक शकतलें. दॅट फ्युचर इज इन व्हेरी डेंजर. जाल्यार थिंगासर
इतले मिसमॅनेजमेंट जाता. कोल पोल्युशन टोटली मॅनेजूच जायना. म्हणून आमी लोकांनी ठरयलेला की बाबा आमकां हांगासर कोलूच हँडलिंग नाका, कित्याक दे कॅनॉट मॅनेज इट. आणि लेटस्ट तुमी पयलो आसतलो इश्यू, स्वताचो आमदार तो आमकां पयलीं कोल नाका म्हणटालो, आतां म्हणटा तो कोल पोल्युशन नाका, पण ताणें कोल जाय. कित्याक म्हणटा तो जॉब आसा, लोकांक ट्रान्सपोर्ट आसा आनी आतां. पण आय डोंट थिंक ट्रान्सपोर्ट कंपनीचे आनी बाकीच्या लोकांक थंयसर येवन तेंचो कितें इश्यू आहा ते कांय सांगिना, कित्याक इट इज इफेक्टींग टोटल रेजिडेन्शियल एरिया. आणि रेजिडेन्शियल एरियांतल्या लोकांक येयल्या कारणान तेंचे भुरगे, तेंचे फ्युचर इज इन डेंजर. आणि हो कोल पोल्युशन इकोसिस्टमाक हॅबिटंट आहा तेंच्या हेराचेर हॅबिटंट आसा ते सायकलींग आसता तेंची, ती रिप्रोडक्शन आनी तेंची लिव्हिंग ती इफेक्ट जाता. तेच्या कारणान आमकां टोटली इफेक्ट जाता. आनी एअरबोर्न क्वॉलिटी ऑफ द एअर क्वॉलिटी इज व्हेरी डेंजर. म्हणून आमचे टोटल हेल्थ देर आर इंटरडिपेंडंट ऑफ द आमचे ऑर्गन्स आसा ते इफेक्ट जातले, टोटली कोलॅप्स जातले. थिंगासर ते सिस्टम ज्या प्रमाणे ती यूज करता. आणि MLAन केल्ले पयर एक हें केलें न्ही, एजिटेशन केलें. आतां वायट खंय दिसता, MLA रुलींग पार्टी गव्हर्मेंटाचो आसून तो एजिटेशन करता आनी लोकांक फुडें काडटा. अरे हेनी लोकांक कित्याक फुडें काडटा? यू आर MLA, तुका प्रोटोकॉल कळोंक जाय. शुड हॅव कॉल चीफ मिनिस्टर. आणि वायट गोष्ट आसता की तेन्ना व्हायस प्रेसिडेंट ऑफ इंडिया येवन थिंगा डोमचें इनॉग्रेशन जाल्लें तेन्ना चीफ मिनिस्टरान स्वता सांगलेलें आसा, तुमी रिकॉर्ड काडून पळया. आज हिंदीन सांगलें त्यांनी की तुम लोगों को मार्गोवाच्या लोगों को इधर कोल पोल्युशन नहीं होएगा म्हणून. अरे कोल पोल्युशन तूं येवन पळय न्हू. हांव आमच्या मार्मगांवच्या MLA संकल्पाक सांगता की बाबा तूं चीफ मिनिस्टराक हाड आनी लोकांक कसो तूं म्हणटा वास येता, तुजेच लोकांनी सांगलें वास येता न्हू, जाल्यार चीफ मिनिस्टराक हाडून पळोवनय थंय कितें वास येता तो, जाल्यार तुजोच गव्हर्मेंट आसून तूंच एजिटेशन करता ही बरी गोष्ट ना. ॲक्च्युली चीफ मिनिस्टर अंडरस्टँड एक तरी चीफ मिनिस्टर आयकला आसतलो म्हणून ते केलें आसतलें. आणि ते नाटक केलें तेंच्यांनी वचून थिंगासर वचून आमी रिप्रेझेंटेशन दिता, सायनींग घेतले. ते म्हाका दिसता टोटली फेलियर ऑफ दीस गव्हर्मेंट. आनी गव्हर्मेंट कितें करूंक शकता ह्या लोकांची परिस्थिती बिगड जाता. म्हणजे लोकांचे लिव्हिंग स्टँडर्ड, सर्वायवल स्टँडर्ड लोकांचे काबार जाल्ले, कॉलॅप्स जाल्ले. म्हणजे हो गव्हर्मेंट लोकांक रस्त्यारूच हाडूंक सोदता. तुमी चिंबलचे लोकांक पळय आयज सावड्डे वचून म्हणजे आमी म्हाका दिसता आमकां एजिटेशन करपाची पाळी येतली आनी आमकां थंय बसून बसचें पडटलें. म्हणून आमी चीफ मिनिस्टरा कडेन गव्हर्मेंटा कडेन मागता की बाबा तुमी जेटली एक्शन घेवची, जे कितें चल्लां तें बंद करचें. थँक्यू. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.